हॅलो फ्रेंड्स, आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करत आहोत. दॅट इज इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेशन ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशोज किंवा इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री कशाला म्हणायचं आहे. ओके, आपण 6 टाईपचे याच्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये 6 टाईपचे रेशो बघितले. ओके, कोणते कोणते रेशो बघितले तर साईन रेशो असेल, कोसाईन रेशो असेल, ओके, टँजंट रेशो असेल, देन यांचे परत रेसिप्रोकल कोसेक असेल, सेक असेल किंवा कॉट असेल. हे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आपण या अगोदर बघितलेत. आता हा जो नवीन चॅप्टर आहे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशो, आता आपल्याला ह्याच रेशोचं इनव्हर्स बघायचं आहे. ओके, सो सपोज जर माझ्याकडं साईन रेशो असेल तर साईन रेशोसाठी मी इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशो कसा डिफाईन करेल तर इफ साईन थिटा इज इक्वल टू एक्स. ओके, आपण बघितलं आहे लास्ट चॅप्टरमध्ये की काहीतरी साईन ऑफ काहीतरी अँगल असेल, थिटा म्हणजे अँगल, साईन ऑफ काहीतरी अँगल असेल त्याची व्हॅल्यू दिलेली असते किंवा त्याची व्हॅल्यू डिरेक्टली आपण तिथं बघितल्या. ओके, फॉर एक्झाम्पल साईन 30 इज इक्वल टू 1/2 किंवा साईन 60 इज इक्वल टू √3/2. ओके, देन इफ वी हॅव साईन थिटा इज इक्वल टू एक्स देन ओके, आता इनव्हर्स कसं करायचं बघायचं. हा साईन जो आहे तो राईट साईडला न्यायचा आहे, सो इकडं फक्त थिटा राहील अँड दॅट इज इक्वल टू हा साईन राईट साईडला गेल्यामुळे त्या साईनचा इनव्हर्स होईल. ओके, आणि इनव्हर्स कसा डिनोट करायचा आहे त्या साईनच्या डोक्यावरती -1. ओके, साईनच्या पॉवरला -1 लिहायचं आहे अँड एक्स. ओके, इफ साईन थिटा इज इक्वल टू एक्स देन थिटा इज इक्वल टू साईन इनव्हर्स एक्स. कसं रीड करायचं आहे तर थिटा इज इक्वल टू साईन इनव्हर्स एक्स. म्हणजे ह्या इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशोजमध्ये आपल्याला थिटा जो आहे म्हणजे अँगल जो आहे त्याची व्हॅल्यू भेटते आपल्याला इथे. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज आय हॅव साईन ऑफ 30 इज इक्वल टू 1/2. ओके, साईन 30 इज इक्वल टू 1/2. आता हे आपण कुठं बघितलं आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये बघितलं आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये काय होतं आपल्याला डायरेक्टली प्रत्येक अँगलसाठी त्या रेशोची व्हॅल्यू भेटते किंवा तिथं आपण त्या व्हॅल्यू फाईंड करतो. आता इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपल्याला काय करायचं आहे अँगलची व्हॅल्यू फाईंड करायची. ओके, ही डेफिनेशन काय सांगते 30 इज इक्वल टू अँगलची व्हॅल्यू काय सांगेल साईन इनव्हर्स ऑफ 1/2. ओके, तर या पद्धतीनं इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन किंवा इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशो डिफाईन करायचा आहे साईनसाठी. प्रत्येक रेशोसाठी याच पद्धतीनं आपण डिनोट करणार आहे किंवा डिफाईन करणार आहे. सपोज कॉस थिटासाठी जर आपल्याला इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशो बघायचा असेल तर आपण काय सांगू शकतो इफ कॉस थिटा इज इक्वल टू एक्स देन थिटा इज इक्वल टू व्हॉट कॉस इनव्हर्स एक्स. ओके, या पद्धतीनं प्रत्येक रेशोसाठी आपण इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशो किंवा फंक्शन डिफाईन करू शकतो आहे. ठीक आहे, तसंच टॅनसाठी जर टॅन थिटा इज इक्वल टू एक्स असेल तर थिटाची व्हॅल्यू काय सांगता येईल टॅन इनव्हर्स एक्स. ओके, म्हणजे थोडक्यात आपल्याला इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण कशाची व्हॅल्यू फाईंड करतो तर अँगलची व्हॅल्यू फाईंड करतो. हे जे 6चे 6 रेशोज आहेत आपल्याकडं त्या सर्व 6चे 6 रेशोसाठी जर आपण इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशो डिफाईन केले तर या सर्व टाईपच्या फंक्शनला आपण काय म्हणणार आहेत इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके, किंवा थोडक्यात या टाईपच्या फंक्शन्सला आपण म्हणणार आहे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स किंवा त्यालाच सर्क्युलर फंक्शन्स असंही म्हटलं जातं. ओके, सो डेफिनेशन फक्त काय लक्षात ठेवायची. आता प्रत्येक रेशोसाठी डेफिनेशन थोडीशी वेगळी असणार आहे. साईन थिटा इज इक्वल टू एक्स असेल तर थिटाची व्हॅल्यू साईन इनव्हर्स एक्स असते. ओके, किंवा कॉस थिटा इक्वल टू एक्स असेल तर थिटा इज इक्वल टू कॉस इनव्हर्स एक्स. ठीक आहे, या पद्धतीनं प्रत्येक रेशोसाठी डेफिनेशन त्या पद्धतीनं चेंज करत जायचं. ओके, सो दिस इज डेफिनेशन ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके, नाऊ नोट. आता आपण ह्याच्या अगोदर ट्रिग्नोमेट्रीमध्ये बघितलं आहे की जर आपल्याकडे समजा साईन रेस टू काहीतरी एन असेल आणि एक्स. ओके, किंवा साईन स्क्वेअर एक्स असेल तर त्याला आपण कसं लिहू शकतो आहे साईन एक्स होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे तिथं आपण असं लिहू शकत होतो किंवा एक हा स्क्वेअर किंवा हा जो 3 किंवा एन तो नंबर असायचा. ओके, आता इथं जो आपण आत्ताच इथं हे नोटेशन बघितलं -1 की ठीक आहे साईनच्या डोक्या पॉवरला. सो हे इनव्हर्सचं नोटेशन असणार आहे आणि तिथं हे नंबर असायचे. मग जसं आपण तिथं असं लिहू शकायचो की साईन रेस टू एन एक्स असेल तर त्याला आपण कसं लिहायचो साईन एक्स होल रेस टू एन असं लिहू शकायचो. पण इथं जर साईन इनव्हर्स एक्स असेल त्याला असं नाही लिहू शकणार आपण की साईन एक्स रेस टू -1, कारण हा जो -1 आहे
तो नंबर नसून ते एक नोटेशन आहे. ओके, इन्व्हर्ससाठीचं ते नोटेशन आहे. त्यामुळं ही झाली फर्स्ट नोट. ओके, या पद्धतीने आपण लिहू नाही शकणार. सो दिस इज फर्स्ट नोट. ओके, नाऊ देन आपल्याला इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काय करतात की अँगलच्या व्हॅल्यू देतात. ठीक आहे, जसं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय करायचे, डिरेक्टली फंक्शनच्या व्हॅल्यू किंवा रेशोच्या व्हॅल्यू सांगायचे. तसं इथं आपल्याला इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये अँगलच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या असतात. ओके, देन थर्ड नोट, जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतात याच्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये आपण बघितले, ते आपल्याला फक्त आणि फक्त एकच व्हॅल्यू देतात. कशी, आता आपण तिथं बघितलं आहे की sin 30साठी एक आणि एकच व्हॅल्यू असते. कोणती असते, तर ती 1/2 असते. तसंच sin 60साठी फक्त एकच व्हॅल्यू असते. ती व्हॅल्यू काय असते, √3/2. किंवा sin 45 डिग्रीसाठी व्हॅल्यू एकच असते. ती प्रत्येक वेळेस सेम असते, दॅट इज 1/√2. ठीक आहे, तर तिथं जे ट्रिग्नोमेट्रिक रेशो किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन होतं ते काय करायचं, सिंगल व्हॅल्यू द्यायचं, फक्त आणि फक्त युनिक किंवा एकच व्हॅल्यू द्यायचं. आता जे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री असणार आहे किंवा इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असणार आहे, तर हे ठीक आहे. आता आपण इथं अगोदर फर्स्टमध्ये इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीची डेफिनेशन अप्लाय करा. सो आपल्याला काय भेटेल, 30 = sin इन्व्हर्स ऑफ 1/2. आता आपण अजून एक जर बघितलं ट्रिग्नोमेट्रिक रेशोमध्ये, तर sin ऑफ 150 डिग्री ह्याची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल, तर ती पण व्हॅल्यू तुम्हाला 1/2 भेटेल. कशी 1/2 भेटेल, तर आपल्याला अलाइड अँगलचा फॉर्म्युला माहीत आहे. ठीक आहे, sin ऑफ 150 डिग्रीची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल, तर त्या 150 डिग्रीला आपण कसं लिहू शकतो, 90 + 60 लिहू शकतो. ओके, बिकॉज 90 + 60 इज अगेन 150. ठीक आहे, 90 + 60 अँगल कुठल्या क्वाड्रंटमध्ये जाईल, हा झाला 90 + 60 मीन्स अँगल सेकंड क्वाड्रंटमध्ये जाईल. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन कसा असतो, पॉझिटिव्हच असतो. आता अँगल वाय ॲक्सिसपासून स्टार्ट झाल्यामुळे इथं काय येईल, इंटरचेंज, आणि इंटरचेंज काय येईल, साईनला कॉस. सो साईन ऑफ 90 + θ इज cos θ. सो साईन 90 + 60 इज cos 60. आणि cos 60ची व्हॅल्यू काय असते, तर ती 1/2 असते. ठीक आहे, सो साईन 150ची व्हॅल्यू पण काय भेटली, 1/2. सो आपल्याकडे इथं 2 व्हॅल्यू भेटल्या. किंवा अजून एक अँगल आहे, साईन ऑफ 390 डिग्रीची जरी व्हॅल्यू फाइंड करायची ठरली, काय कराल, त्या 390 डिग्रीला आपण कसं लिहू शकतो आहे, तर 390 मीन्स 360 + 30 डिग्री. ओके, 360 डिग्री + 30 डिग्री. अँड अँगल लाईज इन विच क्वाड्रंट, आता 360 मीन्स 2π, तो इथं येईल एक्स ॲक्सिसला. आणि +30 मीन्स अँगल जाईल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. ओके, अँड इन फर्स्ट क्वाड्रंट साईन कसा असतो, पॉझिटिव्हच असतो. ओके, आणि अँगल एक्स ॲक्सिसपासून स्टार्ट झाल्यामुळं नो इंटरचेंज, दॅट मीन्स साईनचा साईनच राहील. आणि सो साईन ऑफ 360 + 30 काय येईल, साईन 30. आणि साईन 30ची व्हॅल्यू 1/2 असते. म्हणजेच साईन 390 डिग्रीची व्हॅल्यू काय असणार आहे, 1/2 असणार आहे. सो आपल्याला 1/2 व्हॅल्यू किती ठिकाणी भेटल्या, 3 ठिकाणी भेटल्या. ओके, साईन 30ची पण व्हॅल्यू 1/2 होती. सो आपण इथं इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीची डेफिनेशन बघा. आता आपल्याला व्हॅल्यू काय काय भेटल्यात, की साईन 30 डिग्री is also equal to 1/2, as well as sine of 150 degree is also equal to again 1/2, as well as sine of which, that is 390 degree is also equal to 1/2. ठीक आहे, या व्हॅल्यू आपण आत्ताच बघितल्या कशा आल्यात त्या. आपल्याला 3 अँगलसाठी साईनच्या सारख्याच व्हॅल्यू भेटल्यात. आता 3पेक्षा जास्त अँगल असणार आहेत. ठीक आहे, सो जे ट्रिग्नोमेट्रिक इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असणार आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची डेफिनेशन अप्लाय केली तर काय सांगता येईल, 30 डिग्री इज इक्वल टू साईन इन्व्हर्स ऑफ 1/2. अजून काय सांगता येईल इथं, 150 डिग्री इज इक्वल टू साईन इन्व्हर्स ऑफ अगेन दॅट इज व्हॉट, 1/2. ओके, ॲज वेल ॲज सेम इकडं 390 डिग्री इज इक्वल टू अगेन साईन इन्व्हर्स ऑफ 1/2. म्हणजे साईन इन्व्हर्स ऑफ 1/2च्या आपल्याला किती व्हॅल्यू भेटल्या, तर वेगवेगळ्या 3 व्हॅल्यू भेटल्या किंवा 3पेक्षा जास्त व्हॅल्यू भेटल्या. सो एकापेक्षा जास्त व्हॅल्यू भेटल्यामुळं जे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत त्यांना मल्टी व्हॅल्यूड फंक्शन्स असंही म्हणतात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशोज अँड डेफिनेशन ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री. नाऊ याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यू कशाला म्हणायचं. ओके, प्रिन्सिपल व्हॅल्यूज. ओके, प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके, द इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे प्रिन्सिपल व्हॅल्यू आहेत ते कशाला म्हणायचं. आत्ताच आपण बघितलं की साईन इन्व्हर्स ऑफ 1/2 30 असणार आहे,
साईन इन्व्हर्स ऑफ 1/2 150 पण असणार आहे, किंवा साईन इन्व्हर्स ऑफ 1/2 390 डिग्री पण असणार आहे. ठीक आहे. सो ह्या ज्या साईन इन्व्हर्स ऑफ 1/2 साठीच्या ज्या वेगवेगळ्या व्हॅल्यू आल्यात, 30 डिग्री असेल किंवा 150 असेल, 390 असेल, या टाईपच्या व्हॅल्यूंना आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणणार आहेत. फक्त प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड करताना आपल्याला काय करायचं आहे, जी स्मॉलेस्ट व्हॅल्यू असेल ती कन्सिडर करायची. ठीक आहे. सो जर मला इथं विचारलं प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साईन इन्व्हर्स ऑफ 1/2, सो साईन इन्व्हर्स ऑफ 1/2ची प्रिन्सिपल व्हॅल्यू मी काय सांगेल, 30 डिग्रीज सांगेल. ठीक आहे. बाकीच्या जरी व्हॅल्यू असतील पण त्या 30पेक्षा ग्रेटर आहेत किंवा मोठ्या आहेत. सो जी स्मॉलेस्ट व्हॅल्यू असेल ती प्रिन्सिपल व्हॅल्यू असणार आहे. ओके. नाऊ व्हॉट इज ॲक्च्युअल डेफिनेशन ऑफ प्रिन्सिपल व्हॅल्यू. सो द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज द स्मॉलेस्ट इंटरवल. ओके. तो काय असतो, स्मॉलेस्ट इंटरवल असतो. कशाचा स्मॉलेस्ट इंटरवल असतो, तर त्या स्मॉलेस्ट इंटरवलमध्ये साईन इन्व्हर्स ऑफ दॅट 1/2ची व्हॅल्यू किंवा कोणताही असेल त्याची व्हॅल्यू बिलॉंग करते. ओके. द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज द स्मॉलेस्ट इंटरव्हल ऑफ ॲन, कशाचा असतो तो, अँगलचा स्मॉलेस्ट इंटरव्हल असतो. कारण आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीमध्ये काय फाइंड करतो, सर्व अँगलच्या व्हॅल्यू फाइंड करतो. ठीक आहे. सो प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणजे काय, एक असा काहीतरी तो इंटरवल असतो, स्मॉलेस्ट इंटरवल असतो. ठीक आहे. कशाचा, त्या इंटरवलमध्ये काय असते, तर दिलेल्या फंक्शनची, सपोज आता इथं साईन दिला, त्या दिलेल्या फंक्शनची व्हॅल्यू जी आहे ती युनिक असते. ठीक आहे. किंवा सिंगल व्हॅल्यू असते किंवा युनिक असते. ओके. ओके. ही डेफिनेशन. द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन इज द स्मॉलेस्ट इंटरव्हल ऑफ ॲन अँगल इन विच इट्स व्हॅल्यू इज युनिक. ती व्हॅल्यू काय असते, युनिक असते, एक आणि एकच असते. ठीक आहे. त्या प्रिन्सिपल व्हॅल्यू कशा फाइंड करायच्या हे आता आपण पुढं बघणारच आहोत. त्यासाठी अगोदर आपण काही नोट बघणार आहोत. बघा, प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साईन इन्व्हर्स एक्स लाईज बिटवीन, साईन इन्व्हर्स एक्सची जी प्रिन्सिपल व्हॅल्यू असणार आहे ती कोणत्या इंटरवलमध्ये असणार आहे, तर -π/2 टू π/2. -π/2 मीन्स -90 डिग्री आणि π/2 मीन्स 90 डिग्री. ठीक आहे. तर प्रिन्सिपल व्हॅल्यू साईन इन्व्हर्स ऑफ एक्सच्या कशामध्ये बिलॉंग करणार आहे किंवा कशामध्ये लाई असणार आहेत, त्या -90 टू +90 या इंटरवलमध्ये. आता त्या कशा असणार आहेत किंवा त्या का बरं त्या इंटरवलमध्ये असणार आहेत हे मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. पुढं काय म्हटलं त्यांनी, बिकॉज इन दिस रेंज द साईन फंक्शन्स टेक्स अप ऑल द पॉसिबल व्हॅल्यूज वन्स अँड ओनली वन्स. ओके. म्हणजे ह्या इंटरवलमध्ये साईन फंक्शन काय टेक करतं किंवा साईन फंक्शन काय त्या सर्व पॉसिबल व्हॅल्यूज त्या इंटरवलमध्येच लाई करतात. आता त्या कशा करतात हे मी तुम्हाला अगोदर सांगतो. ओके. ठीक आहे. आता आपण काय काय आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूजच्या टेबलमध्ये आपण व्हॅल्यू बघितलेल्या आहेत. आता जर साईनसाठी बघितलं, ठीक आहे, ओके, सपोज इथं 0 डिग्री असेल, देन इथं 90 डिग्री ज्याला आपण काय म्हणतो, π/2 म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 180 डिग्री. ठीक आहे. मी वरती इथं 90 म्हणतो, 90 मीन्स π/2 ॲज वेल ॲज पाय मीन्स 180. तसंच इकडं लेफ्ट साईडला काय असणार आहे, निगेटिव्ह. सो इथं -π/2 या ठिकाणी असेल आणि -π या ठिकाणी असेल. -π/2 मीन्स -90, -π मीन्स -180. सो आता आपण ठीक आहे, सपोज आपण व्हॅल्यू बघितलेल्या आहेत कशाच्या, साईन. आता सपोज साईनसाठी व्हॅल्यू फाईंड करायच्या झाल्या तर साईन ऑफ 0 डिग्रीसाठी व्हॅल्यू काय असते, ऑलवेज 0च असते. ठीक आहे. देन साईन ऑफ आता 90 इथं आहे, त्याच्यानंतर इथं काहीतरी 30 असेल, इथं -30 असेल, इथं 45 डिग्री कुठेतरी असेल, -45 असेल, -60 असेल, +60 असेल. ठीक आहे. आणि 90 असेल. तर आपण बघितलं आहे साईन 0साठी व्हॅल्यू 0च असते. त्याच्यानंतर साईन 30, सपोज इथं जर 30 असेल, साईन 30साठी व्हॅल्यू काय असते, 1/2 असते. ठीक आहे. आता 1/2 मीन्स 0.5 असणार आहे. सो इथं मी काय घेतो आहे, 1/2 घेतो आहे, इथं 1 घेतो आहे. ठीक आहे. आणि √3/2 कुठे असणार आहे, इथं कुठेतरी मध्ये असणार आहे किंवा त्या व्हॅल्यूज त्या पद्धतीने असणार आहेत. सेम वेनं निगेटिव्ह व्हॅल्यू इकडे असणार आहे. ओके. सो 1 आणि इकडं -1 असेल. सो बघा, साईन 30साठी व्हॅल्यू काय येते, तर 1/2 येते. त्याच्यानंतर साईन 30साठी व्हॅल्यू 1/2 झाली. ठीक आहे. ॲक्च्युली मी डायरेक्टली इथे लिहितो आता 30 डिग्री. आपण व्हॅल्यू सर्व कशासाठी लिहितो आहेत, साईनसाठी. ओके. साईन 30 डिग्रीसाठी किंवा साईन 0साठी अगोदर काय असते, 0 असते. त्याच्यानंतर साईन 30 डिग्रीसाठी व्हॅल्यू काय असते, तर 1/2 असते. देन साईन 45 डिग्रीसाठी व्हॅल्यू काय असते, 1/√2 असते.
ठीक आहे. ॲज वेल ॲज साईन 60 डिग्रीसाठी व्हॅल्यू काय असते, √3/2 असते. ओके. आणि साईन 90 डिग्रीसाठी व्हॅल्यू 1 असणार आहे. सो सेम प्रोसेसनं जर आपण निगेटिव्ह अँगल्ससाठी व्हॅल्यू फाईंड केल्या, आता आपल्याला माहिती आहे साईन ऑफ -30 डिग्रीसाठी व्हॅल्यू काय असेल, आपल्याला माहीत आहे तर साईन ऑफ -θ इज अगेन मायनस साईन थिटा. सो साईन ऑफ -30 म्हणजे काय असेल, -sin 30 असेल. सो साईन ऑफ -30ची व्हॅल्यू काय असेल, -1/2 असेल. त्याच्यानंतर परत साईन ऑफ -45ची व्हॅल्यू असेल -1/√2. ठीक आहे. सो आपण इथंच प्लस मायनससाठी ह्याच व्हॅल्यू निगेटिव्ह असणार आहे. आता बघा हे झालं 90 डिग्रीसाठी. आता 90 डिग्रीच्या जर पुढे गेलो आपण, 90 डिग्रीच्या पुढे जर सपोज अँगल काहीतरी 120 डिग्री म्हटलं, ठीक आहे. आता जर आपल्याला साईन ऑफ 120 डिग्रीची व्हॅल्यू फाईंड करायची असेल तर आपण त्या 120 डिग्रीला कसं लिहू शकतो आहे, 90 + 30 लिहू शकतो आहे. ओके. आणि साईन 90 + θ, साईन 90 + 30 अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाईल, हा झाला 90 प्लस म्हटल्यावर अँगल सेकंड क्वाड्रंटमध्ये जाईल. आणि अँगल वाय ॲक्सिसपासून निघाला आहे. आता सेकंड क्वाड्रंटमध्ये ॲक्च्युली साईन पॉझिटिव्ह असतो. अँगल वाय ॲक्सिसपासून निघाला आहे त्यामुळे इंटरचेंज होईल. साईनला इंटरचेंज कोण असेल तर कॉस असेल. सो साईन ऑफ 90 + 30 काय असतं, कॉस 30 असतं. आणि कॉस 30 डिग्रीची व्हॅल्यू काय असते तर ती असते √3/2. म्हणजे आता ठीक आहे इथपर्यंत सोडून द्या. 90 डिग्रीच्या पुढे गेलो आपण, 90 डिग्रीच्या पुढे गेलो 120 डिग्रीला. साईन 120 डिग्रीची व्हॅल्यू परत काय आली तर √3/2 आली. ठीक आहे. 120 डिग्रीची व्हॅल्यू परत काय आली, √3/2. आणि ती व्हॅल्यू रिपीट झाली कुणाची, जी साईन 60साठी होती तीच व्हॅल्यू साईन 130साठी झाली. म्हणजे रिपीट कुठून झाली, 90च्या पुढं गेल्यानंतर झाली रिपीट. तसंच बॅक साईडला जरी आलो, -90च्या पुढे गेलो -120ला, तरी ही व्हॅल्यू काय येईल, -1/√3 येईल. म्हणजे व्हॅल्यू रिपीट व्हायला लागल्या. सो व्हॅल्यू जिथपर्यंत सिंगल येतात, रिपीट होत नाहीत, तेवढा इंटरव्हल कशाचा असतो तर त्या साईनच्या प्रिन्सिपल व्हॅल्यूचा किंवा साईन इन्व्हर्स ऑफ दॅट व्हॅल्यू, साईन इन्व्हर्सच्या प्रिन्सिपल व्हॅल्यूचा असतो. म्हणून तिथे त्यांनी काय म्हटलं होतं की साईन इन्व्हर्स एक्सच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू कशामध्ये लाय करतात किंवा कोणत्या इंटरव्हलमध्ये बिलॉंग करतात तर -90 to +90 याच इंटरव्हलमध्ये बिलॉंग करतात. ठीक आहे. बाकीच्या सम स्पेसिफिक म्हणजे -90च्या पुढे जर गेलात तुम्ही तर त्या व्हॅल्यू रिपीट व्हायला लागतात. ठीक आहे. कशामधल्या रिपीट होतात, या इथं जेवढे व्हॅल्यू आहेत त्याच्यामधल्या रिपीट व्हायला लागतात. इकडे जरी 90च्या पुढे गेला तरी रिपीट व्हायला लागतात. कारण आपण आत्ताच बघितलं साईन ऑफ 120 डिग्री साठी √3/2 व्हॅल्यू रिपीट झाली. त्याच्यानंतर साईन 150साठी परत 1/2 येते, म्हणजे व्हॅल्यू रिपीट व्हायला लागतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं त्यांनी ते इंटरव्हल सांगितलेले आहेत. ठीक आहे. आपल्याला काय ते इंटरव्हल जास्त इम्पॉर्टंट नाही आहेत. फक्त लक्षात ठेवायचं आहे की साईन इन्व्हर्स ऑफ एक्स असेल तर त्याच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू कोणत्या इंटरव्हलमध्ये बिलॉंग करतात, -π/2 to +π/2 या इंटरव्हलमध्ये. म्हणजेच काय, -90 to +90मध्ये. त्याच्यानंतर जो कॉस इन्व्हर्स एक्स आहे त्याच्यासाठी जर तुम्ही असं चेक केलं व्यवस्थित टेबलमध्ये तर आपल्याला असं दिसेल की कॉस इन्व्हर्स एक्सच्या प्रिन्सिपल व्हॅल्यूज 0 ते π किंवा 0 to 180 डिग्री या इंटरव्हलमध्ये बिलॉंग करतात. ओके. देन आपण जर नेक्स्ट इंटरव्हलसाठी किंवा नेक्स्ट रेशोसाठी बघितलं, दॅट इज टॅन इन्व्हर्स एक्ससाठी बघितलं, तरी पण तुम्हाला असं दिसेल की टॅन इन्व्हर्स एक्सच्या प्रिन्सिपल व्हॅल्यूज परत -π/2 to +π/2 या इंटरव्हलमध्ये बिलॉंग करतात. ठीक आहे. ते तुम्ही या पद्धतीनं चेक करू शकताय. ठीक आहे. आणि बाकीच्या रेशोचाही त्याच पद्धतीने. ठीक आहे. या मायनस किंवा ह्या ज्या प्रिन्सिपल व्हॅल्यूचं इंटरव्हल फक्त थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. ओके. साईन इन्व्हर्ससाठीच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू -π/2 to +π/2 या इंटरव्हलमध्ये, कॉस इन्व्हर्स एक्सच्या व्हॅल्यू 0 to π या इंटरव्हलमध्ये, अँड टॅन इन्व्हर्स एक्सच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू अगेन -π/2 to +π/2 या इंटरव्हलमध्ये बिलॉंग करतात. ओके. नाऊ यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे, सम रिलेशन्स बघायचे किंवा काही फॉर्म्युले बघायचे आहेत. ओके. नाऊ फर्स्ट दॅट इज बेसिक रिलेशन्स. आता 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोसाठी 6 बेसिक रिलेशन असणार आहेत. फर्स्ट बेसिक रिलेशन इज साईन इन्व्हर्स ऑफ साईन एक्स. ओके. म्हणजे सपोज बाहेर साईन इन्व्हर्स आणि आतमध्ये साईन, किंवा बाहेर साईन आणि आतमध्ये साईन इन्व्हर्स. ठीक आहे. साईन आणि साईन इन्व्हर्स आणि एक्स असेल तर ह्या दोघांचाही आन्सर काय येईल, एक्स येईल. कारण बाहेरचा साईन इन्व्हर्स आतला साईन कॅन्सल होईल, तसेच साईन साईन इन्व्हर्स कॅन्सल होईल. सो हे असणारे फर्स्ट रिलेशन. तसंच सेकंड रिलेशन सांगता येईल कोसेकसाठी. जर कोसेक इन्व्हर्स ऑफ अगेन कोसेक एक्स असेल तरी काय होईल, कोसेक इन्व्हर्स आणि कोसेक कॅन्सल होईल, फक्त जो पुढचा एक्स आहे तो शिल्लक राहील. सेम वेनं जरी कोसेक इन्व्हर्स आतमध्ये असेल म्हणजे कोसेक ऑफ
कोसेक इन्व्हर्स एक्स असेल तरीही कोसेक इन्व्हर्स आणि कोसेक कॅन्सल होतील. मल्टिप्लिकेशन असेल कोसेक आणि कोसेक इन्व्हर्स सेम रेशो, फक्त एकदा तो रेशो आणि एकदा त्याचा इन्व्हर्स ह्यांचं मल्टिप्लिकेशन असेल तर ते कॅन्सल होतं आहे. ठीक आहे. सेम वेनं कॉससाठी सांगता येईल. कॉस ऑफ कॉस इन्व्हर्स एक्स दॅट इज इक्वल टू अगेन एक्स, किंवा कॉस इन्व्हर्स ऑफ कॉस एक्स दॅट इज ऑल्सो इक्वल टू एक्स. सेम वेनं बाकीच्या जे उरलेले रेशो आहेत त्यांच्यासाठीही तेच रिलेशन असतील. ओके. सो 6 रिलेशन सेक इन्व्हर्स ऑफ सेक एक्स दॅट इज ऑल्सो इक्वल टू एक्स, किंवा सेक ऑफ सेक इन्व्हर्स एक्स दॅट इज ऑल्सो इक्वल टू एक्स. अँड देन that is the fifth, that is for tan inverse of tan x that is also x, or we can say tan of tan inverse x that is also x. okay. तसंच लास्टसाठी cot of cot inverse x that is x, and then or यालाच आपण काय म्हणू शकतो, cot inverse of कॉट एक्स जरी असेल तरीही एक्स राहील, कारण कॉट आणि कॉट इन्व्हर्स कॅन्सल होतील. ठीक आहे. तर हे बेसिक रिलेशन असणार आहेत, हे लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट त्याच्यामध्ये असणार आहेत रेसिप्रोकल रिलेशन्स. ओके. रेसिप्रोकल रिलेशन्स. आता रेसिप्रोकल रिलेशनमध्ये बघा, फर्स्ट रिलेशन आपल्याला माहिती आहे साईनचा रेसिप्रोकल कोसेक आहे. सो जर असं असेल की साईन इन्व्हर्स ऑफ एक्स असेल तर त्यालाच आपण असं लिहू शकतो आहे कोसेक इन्व्हर्स ऑफ 1/x. बघा, साईनचा रेसिप्रोकल कोसेक आहे, म्हणून साईन इन्व्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू काय होईल, कोसेक इन्व्हर्स ऑफ 1/x होईल, कारण इन्व्हर्स फंक्शन असल्यामुळं ह्या एक्सचा पण रेसिप्रोकल घेतला जाईल आणि एक्सचा रेसिप्रोकल 1/x असेल. सो याच्यामध्ये सेकंड फॉर्म्युला, सपोज कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्स असेल त्यालाही आपण असं लिहू शकतो आहे की साईन इन्व्हर्स ऑफ 1/x लिहू शकतो आहे, कारण साईन आणि कोसेक एकमेकांचे इन्व्हर्स आहेत. ओके. देन थर्ड फॉर्म्युला, कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू, आता आपल्याला माहीत आहे की कॉसचा रेसिप्रोकल सेक आहे, सो कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू सेक इन्व्हर्स ऑफ 1/x. ओके, या पद्धतीनं. देन सेम वेनं सेक इन्व्हर्स ऑफ एक्स ह्याला आपण कसं लिहू शकतो आहे, कॉस इन्व्हर्स ऑफ 1/x लिहू शकतो. देन टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स असेल तर त्याला आपण टॅनचा रेसिप्रोकल कॉट इन्व्हर्स आणि 1/x लिहू शकतो आहे, किंवा कॉट इन्व्हर्स ऑफ एक्स असेल तर त्याला आपण कसं लिहू शकतो आहे, टॅन इन्व्हर्स ऑफ 1/x या फॉर्ममध्ये लिहू शकतो आहे. तर हे असणार आहेत रेसिप्रोकल रिलेशन. त्याच्यानंतर आपण जसं ट्रिग्नोमेट्रीमध्ये रेशोज ऑफ मायनस थिटा बघितले होते, तसंच इथं आपल्याला आता निगेटिव्ह रिलेशन बघायचे आहेत. ठीक आहे, -x रिलेशन बघायचे. सो फर्स्ट रिलेशन, जर साईन इन्व्हर्स ऑफ -x असेल तर आपण त्याला असं लिहू शकतो आहे की मायनस साईन इन्व्हर्स ऑफ एक्स, म्हणजे हा जो मायनस साईन आहे आतला तो बाहेर मल्टिप्लाय होऊ शकतो आहे. तसंच सेम वेनं कोसेक इन्व्हर्स ऑफ -x असेल त्यालाही आपण मायनस कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्स असं लिहू शकतो आहे. ठीक आहे. आता थर्डमध्ये थोडंसं चेंज आहे. कॉस इन्व्हर्स ऑफ जर -x असेल, ओके, तर त्याला असं लिहायचं आहे की पाय मायनस कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स लिहायचं आहे. हे जर मायनस साईन काढून टाकायचं असेल तर पाय मायनस करायचं. ओके. सेम वेनं फोर्थ फॉर्म्युला सेक इन्व्हर्स ऑफ -x असणार आहे आणि तिथं पण पाय मायनस सेक इन्व्हर्स एक्स लिहायचं आहे. मायनस साईन निघून गेलं, पाय मायनस सेक इन्व्हर्स एक्स. ओके. देन फिफ्थ फॉर्म्युला, अँड दॅट इज फॉर tan inverse of -x, and that gives tan inverse of -x is equal to minus tan inverse of x. आणि लास्ट फॉर्म्युलामध्ये थोडासा चेंज असणार आहे. cot inverse of -x that gives pi minus cot inverse of x. okay, so these 6 are negative relations. Then now next is complementary relations. okay, complementary रिलेशन्स. आता फर्स्ट कॉम्प्लिमेंटरी रिलेशन काय सांगेल, जसं आपण तिथं बघा, आता हे कॉम्प्लिमेंटरी रिलेशन आहे, तसंच आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये काही फॉर्म्युले बघितले होते की sin² x + cos² x = 1 या टाईपचे. तसं इथे कॉम्प्लिमेंटरीसाठी इन्व्हर्ससाठी असणार आहेत ते. सो साईन इन्व्हर्स x + कॉस इन्व्हर्स x ह्याची व्हॅल्यू असेल π/2. ओके, हे झालं फर्स्ट कॉम्प्लिमेंटरी रिलेशन. Then second complementary relation is tan inverse x plus
कॉट इनवर्स एक्स इज ऑल्सो इक्वल टू पाय बाय 2. कारण साईन इनवर्स आणि कॉस एकमेकांची इथं थोडंसं वेगळं दाखवलं आहे बघा, कारण ओके इनवर्स असणार आहेत ते. देन थर्ड असणार आहे दॅट इज फॉर सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस कोसेक इनवर्स ऑफ एक्स, ह्याची पण व्हॅल्यू असेल पाय बाय 2. तर हे 3 बेसिक कॉम्प्लिमेंटरी रिलेशन लक्षात ठेवायचे आहेत. ओके, अँड नाऊ देन लास्ट फॉर्म्युलेज फॉर ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन रिलेशन. आणि हे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत जे आपल्याला आता बघायचे आहेत, कारण ह्या फॉर्म्युल्यावरती 4 मार्क्सचा प्रॉब्लेम असतो. ओके, नाऊ ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन रिलेशन्स. ओके, फर्स्ट फॉर्म्युला असणार आहे टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वायसाठी. ओके, टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू, आता इथं 2 केस पडतात. जर पहिल्या केसमध्ये हा जो एक्स दिला आहे आणि वाय दिला आहे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, ओके, जर मल्टिप्लिकेशन ऑफ एक्स अँड वाय, ठीक आहे, एक्स आणि वायचं मल्टिप्लिकेशन जर लेस दॅन 1 असेल, ठीक आहे, तर हा फर्स्टवाला फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि तो काय सांगतो आहे, टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. ठीक आहे, हा फॉर्म्युला कधी अप्लाय करायचा आहे, तर ज्यावेळेस एक्स आणि वायचं मल्टिप्लिकेशन कसं असेल, लेस दॅन 1 असेल. ओके, आणि सेकंड फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. ओके, हाच फॉर्म्युला, फक्त याच्यामध्ये पाय ॲड करायचा. आता हा पाय कधी ॲड करायचा, की ज्यावेळेस एक्स आणि वायचं मल्टिप्लिकेशन हे दॅट इज ग्रेटर दॅन 1 असेल. ओके, त्यावेळेस तुम्हाला काय अप्लाय करायचं आहे, हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. ओके, हा झाला फर्स्ट फॉर्म्युला फॉर ॲडिशन. अँड नाऊ सेकंड फॉर्म्युला फॉर सबस्ट्रॅक्शन दॅट इज टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय. आणि इथं याची व्हॅल्यू असणार आहे टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय. ठीक आहे, ह्याच्यामध्ये ऑलवेज एकच केस असते, दॅट इज एक्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन वाय पाहिजे. ओके, सो त्याच वेळेस आपण हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो आहे. Okay, so this is all about all formulas of inverse trigonometric ratios. Now some examples based on this topic, that problems we are going to see in next video lecture. Okay, now we are stop for this lecture. Thank you.